पंचगंगा नदीचे पाणी पात्रातून बाहेर येऊन या शिंगणापूर गावाजवळच्या चव्हाट्यापर्यंत आलेला आहे। पावसाचा जोर रात्रीपासून थोडा कमी झाला असला तरी पाण्याची वाढ सातत्याने होतच आहे। या पाण्यात शिंगणापूरचा बंधारा बुडालेला आहे, पण या छोट्याशा पुलावरून येथील पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी ये जा करतात आणि या नदीच्या पात्रालगत कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणारी शिंगणापूरची पाणी योजना आहे। तेथे 6 ते 7 कर्मचारी सातत्याने आहेत। त्यांना या क्षणी पाण्यातून बाहेर येण्याचा हा तराफा हा छोटा पूल हा एकच मार्ग आहे। शिंगणापूरच्या नदीकाठाचा हा सारा परिसर आहे। शिंगणापूरला खूप सुंदर असा नदीचा घाट आहे। अनेक मराठी चित्रपटांचे चित्रीकरण या घाटावरच केले जाते। शिंगणापूरला विशाळी यात्रा मोठ्या प्रमाणात भरते। शिंगणापूर नदीच्या काठावर असलेली ही काही स्थानिक दैवते कित्येक पावसाळे या दैवतांनी पाहिलेली आहेत। शिंगणापूरचं मुख्य महादेवाचं मंदिर पुराच्या पाण्याखाली गेलेलं आहे। हे शिंगणापूर बंधाऱ्यानजीक असलेले पाणी उपसा केंद्र आता थेट पाईप योजना झाली असली तरी याच शिंगणापूरच्या पाणी उपसा केंद्रानं कोल्हापूरला पाणी येत होतं। यासाठी खास शिंगणापूर बंधारा बांधला होता। हा बंधाराही आता पाण्याखाली गेलेला आहे। हेच कोल्हापूर महानगरपालिकेचे म्हणजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कोल्हापूर पाणी पुरवठा योजनेचं पाणी उपसा केंद्र। या पाणी उपसा केंद्रात उपसा केंद्रापर्यंत पाणी वाढलं तर पाणी पुरवठा कोल्हापूर शहराचा बंद होऊन राहत होता। त्यामुळे गेल्या 2-3 वर्षापूर्वी या जी उपसा यंत्र आहेत ते वरती काही उंचावर बसवण्यात आलेले आहेत। शिंगणापूर बंधाऱ्यानजीक असलेल्या कोल्हापूर शहरासाठी बांधण्यात आलेल्या पाणी उपसा केंद्राजवळचा हा बांधलेला मार्ग। एरवी उन्हाळ्यात या काठाने चालत जाऊन या उपसा केंद्रात जाता येतं, पण पावसाळ्यात मात्र होणारी अडचण लक्षात घेऊन येथे असा छोटा लांबलचक असा पूल बांधण्यात आलेला आहे। काल रात्रीपासून पावसाचा जोर कमी झाला होता। आता पुन्हा पावसाला सुरुवात झालेली आहे।